हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना अवैधरित्या जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 कंटेनरसह तब्बल 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 मे 2026 रोजी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली 2 कंटेनरमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती कोपरगावातील गोरक्षकांनी कोपरगाव शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही कंटेनर ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 18 टन गोमांस जप्त केले. त्यापैकी एक कंटेनरमध्ये 12 टन तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 6 टन गोमांस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या गोमांसाची अंदाजे किंमत 12,60,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोन्ही कंटेनर वाहनांची किंमत अनुक्रमे 18 लाख व 20 लाख रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 50,60,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी राजकुमार श्यामलाल यादव वय 33 व प्रताप सिंग श्रीदलवीर सिंग दोघेही राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात दोन्ही कंटेनर चालक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 क 9.9 अ 11 तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव.